हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल विथ न्यू व्हिडिओ. तर आज आहे माझ्यासाठी खास दिवस, कारण आज आहे माझ्या मुलीचा वाढदिवस. तर सकाळी छान आवरून ती स्कूलला गेली होती. तिथे तिने तिच्या फ्रेंड्ससोबत मस्त सेलिब्रेट केला. आदल्या दिवसापासून ती टीचर्स आणि फ्रेंड्स यांना सांगत होती की माझा बड्डे आहे करून. स्वतःच्या बड्डेसाठी ती खूप एक्सायटेड होती. महिना झाला रोज मला विचारायची, किती दिवस राहिले माझ्या बड्डेसाठी, कधी येणार माझा बड्डे. असो, तर मग आम्ही गेले 2-3 इयर्स तिचा बड्डे थोड्याशा वेगळ्या प्रकारे सेलिब्रेट करतो आहे, जिथे ती स्वतः खूप मनापासून एन्जॉय करेल असा. तिचा अजून असा काही फ्रेंड सर्कल नाही आहे, त्यामुळे जास्त मुलांना बोलवता येत नाही. आम्ही पण तिचे आधीचे बड्डे आम्हा दोघांचे फ्रेंड्स आणि काही नातेवाईक यांना बोलावून करायचो. पण त्यात लहान मुले कुठे जास्त एन्जॉय करतात. त्यांचं केक कटिंग झालं की परत मोठ्यांचीच मज्जा. आपल्या घरात पाहुणे आलेत म्हणजे आपण त्यांच्या पाहुणचारालाच जास्त लागतो. त्यांचं उठबस, खाणं-पिणं यामध्येच जास्त लक्ष जातं आपलं. मुलं पाठीमागेच राहतात. आणि ती लहान असताना असे जास्त अनोळखी माणसे बघितली की जास्त रडायची पण. मग तेव्हापासून आम्ही ठरवलं की जोपर्यंत तिला स्वतःला वाटत नाही की माझ्या फ्रेंड्सला बोलावून आपण घरी बड्डे सेलिब्रेट करूया, तोपर्यंत आपण तसं नको करायला. म्हणून आम्ही गेले 2-3 वर्षे तिला कुठेतरी बाहेर घेऊन जातो, जेणेकरून ती स्वतः एन्जॉय करेल. तर यावर्षी आम्ही तिला नेरूळच्या वंडर्स पार्क्सला घेऊन गेलो होतो. ती खूप हॅप्पी आणि एक्सायटेड होती. तिथे या मोठ्या राईड्स पण होत्या, पण त्या तिच्यासाठी नव्हत्या. मग तिला सुटेबल अशा राईडमध्ये तिला आम्ही बसवलं. पार्कमध्ये गेल्या गेल्या पण फार ती एक्सायटेड होती. इकडे तिकडे नुसती पळत होती. सारखी बोलत होती, मम्मा मला हे पण ट्राय करायचं आहे, मला ते पण ट्राय करायचं आहे. खूप आनंदी होती ती. मग राईड्सचे तिकीट्स घेतले आणि गेलो तिला राईड्समध्ये बसवायला. पहिलं आम्हाला वाटलं होतं की ती एकटी बसेल का त्या सगळ्या राईड्समध्ये, पण ती खूप कॉन्फिडन्स दिसत होती आणि एक्सायटेड पण होती. पहिलं आम्ही तिला वर्म कॉस्टरमध्ये बसवलं. तिथे पण लाईनमध्ये ती छान उभी होती. छान कॉन्फिडेंटली ती वरती जाऊन त्या राईडमध्ये बसली पण. तिथे थोडंसं आम्हाला वाटलं की ती घाबरेल चालू झाल्यावरती, पण असं काही नाही झालं. तिने ते खूप एन्जॉय केलं. तिचा आनंद तिच्या एक्सप्रेशनवरून कळतच होता. इवन व्हिडिओमध्ये तुम्हाला पण तो दिसेल. राईड करून आली की मला ती सगळं आनंदाने सांगत होती. ॲज अ पॅरेंट्स आपल्याला काय हवं असतं? हाच तर आनंदाच्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आपल्याला पाहायचा असतो, आणि तो तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यानंतर तिथे स्कायकॉप्टर पण होतं, त्याच्यामध्ये पण तिला बसवलं. तिथे पण ती एकटी गेली. ब्ल्यूवाल्या स्कायकॉप्टरमध्ये ती बसली होती. तिथे बसूनही ती आम्हाला बघून हाय करत होती. तिथे एक टॉय ट्रेन पण होती, त्याची पण राईड तिने ऑलरेडी घेतली होती. मग सगळे राईड एन्जॉय करून झाल्यावर तिला तिथेच असलेल्या प्लेईंग एरियामध्ये खेळायला सोडून दिलं. तुला जसं वाटेल तसं मन मोकळेपणाने खेळ, कोणतंही रेस्ट्रिक्शन तिला दिलं नाही. तिच्या बाजूला उभं राहून आम्ही तिला लक्ष देतच होतो. प्रत्येक गोष्टीचा तिने मन भरून आस्वाद घेतला. संध्याकाळी पण तिथे तिने एकही खेळणं सोडलं नाही. प्रत्येक खेळण्यावर जायची, 5-10 मिनटं खेळायची आणि मग दुसऱ्या खेळण्याकडे वळायची. असे करून तिने सगळे खेळणी ट्राय केली. संध्याकाळी पण त्या गार्डनचा व्ह्यू खूप छान दिसत होता. रात्री 7 वाजता तिथे लाईट शो पण असतो. मग 7 वाजता तो लाईट शो तिला दाखवला. तो पण तिने खूप एन्जॉय केला. देवा श्री गणेशा या गाण्यासोबत लाईट शोची सुरुवात झाली. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा थोडासा इतिहास पण दाखवला आणि अजून 2-3 गाण्यावरती लाईट शोज दाखवले. छान वाटलं ते पण बघायला.
मग रात्री बाहेरच जेवण करून घरी आलो. आल्यावर तिचं छान औक्षण केलं, केक कटिंग केला आणि फायनली ती गोष्ट ज्यासाठी ती दिवसभर वाट बघत होती, ती म्हणजे तिचं गिफ्ट. ऑलरेडी तिला आम्ही गिफ्ट्स दिले होते, पण सध्या ती मॅजिक पेन आणि स्केच पेन यामध्ये खूप एक्सायटेड होती. सध्या तिला त्या 2 गोष्टीच मनापासून हव्या होत्या. मग त्या गोष्टी भेटल्यावर ती खूप छान खुश झाली. अशा प्रकारे आज आम्ही आमचा बर्थडे सेलिब्रेट केला. माझं बाळ खूप खुश होतं. ते बघून आम्हा दोघांनाही खूप छान वाटलं. तर कसा वाटला आमचा बर्थडे सेलिब्रेशन? कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.